विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी स्टँडर्ड 12th Prose 1.2 on saying please. I will tell you the difficult words and their meaning. कोर्टेशी, सभ्यता, pseudonym, टोपण नाव, अमेझिंग, मनोरंजक, मोरॅलिटी, नैतिकता, एम्पसाइज, जोर देणे किंवा भर देणे, डिक्लाइन, नाकारणे, डिस्कोर्टशी, उद्धटपणा, कॉम्प्लाय, पूर्ण करणे किंवा मान्य करणे, हर्ल, फेकणे, भिरकावणे, ऑफेन्स, गुन्हा, ॲसॉल्ट, हल्ला किंवा आक्रमण करणे, बॅटरी, हिंसा, बर्गलर, चोर, डाकू किंवा दरोडेखोर पण म्हणतो आपण त्याला, ॲक्विट, मुक्त करणे, रिटॅलिएट, प्रत्युत्तर देणे किंवा बदला घेणे, रिजनेबल, योग्य, रास्त, ॲसेलंट, हल्लेखोर, लेजिस्लेट, कायदा बनवणे, सँक्शन, परवानगी किंवा मान्यता देणे, टू बॉक्स, बुक्क्यांनी मारणे, स्काउल, कपाळावर आठ्या घालणे, हॉटी, गर्विष्ठ इतरांना कमी लेखणारा, बुरिश, असभ्य व उद्धट, पेनल्टी, दंड, कॉम्पेल, भाग पाडणे, जबरदस्ती करणे, ॲटून, मेळ घालणे किंवा सुरात सुरू मिसळणे, सेन्सिबिलिटी, संवेदना, डाय म्हणजे कलप किंवा रंग लावणे, लॅशिरेशन, जखम, कॉम्पेन्सेशन, नुकसान किंवा भरपाई, मोरल, नैतिक, निग्लिजिबल, नगण्य किंवा क्षुल्लक, ॲक्युटली, अतिशय प्रखरतेने, रिगार्ड, वाटणे, स्लर, डाग किंवा धब्बा, शिन, एखाद्याच्या पायाच्या नळीवर लात मारणे, रेड्रेस, निवारण करणे, व्हॅनिटी, अभिमान किंवा मान, ब्रूड ओव्हर म्हणजे गंभीरपणे विचार करणे, इक्विलिब्रियम, समतोल, रेस्टोर, पुन्हा प्राप्त करणे, विलीड, धमकी दिली, हेनपिएक म्हणजे पतीला सतावणे, ब्लॅक आय, डोळ्याचा घाव, मोरोज म्हणजे दुःखी होणे, एन्ड्रोज म्हणजे पाठिंबा देणे, व्हर्डिक्ट म्हणजे निवाडा किंवा निकाल, सॅक्रेड म्हणजे पवित्र, रिक्वायरमेंट म्हणजे गरज किंवा आवश्यकता, इंटरकोर्स म्हणजे संवाद किंवा संभाषण, डिक्टेट म्हणजे जबरदस्ती करणे, इन्फेरियर म्हणजे निम्न दर्जाचे, रिसेंटमेंट म्हणजे राग किंवा संताप, डिस्क्रिमिनेटिंग म्हणजे वेगळे करणे किंवा भेदभाव करणे, रिब्युक म्हणजे दोष देणे, ऑर्डियल म्हणजे दुःखद अनुभव, पेशिमन म्हणजे नमुना किंवा उदाहरण, अराउज म्हणजे निर्माण करणे, नेव म्हणजे अप्रामाणिक व्यक्ती, एंगेजमेंट म्हणजे ठरवलेली भेट, चीअरफुली म्हणजे आनंदाने, स्क्वेअर म्हणजे इशू बरोबर झाला, ट्रॅम्पल्ड ऑन म्हणजे पायाखाली चिरडला गेला, ॲगनी म्हणजे यातना किंवा दुःख, काउंटेनन्स म्हणजे चेहरा, ट्रेड म्हणजे चालणे, ॲश्युअर म्हणजे आश्वासन दिले, कॉन्स्टंट म्हणजे नेहमी सतत, एक्झॉस्टिबल म्हणजे अमर्याद, सॉलिसिटियस म्हणजे काळजी घेणारा, इव्हिडेंटली म्हणजे स्पष्टपणे, इंडल्ज म्हणजे सहभागी होत असे, जेस्ट म्हणजे विनोद किंवा गंमत, इरॅडिएटेड म्हणजे प्रसार केला, निर्माण केला, इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य, एन्काउंटर म्हणजे सामना करणे, समोरासमोर येणे, अनकाउथ म्हणजे असभ्य, असंस्कारित, ग्लुमी म्हणजे नाराज किंवा दुःखी, बेनिडिक्शन्स म्हणजे वरदान, सिव्हिलिटी म्हणजे सभ्यता किंवा सुसंस्कृतपणा, कॉन्सिलियारिटी म्हणजे लिॲटरी म्हणजे मैत्रीपूर्ण, गेटी म्हणजे आनंदी स्वभाव, डिफ्यूज म्हणजे विखुरलेला, ड्रॅब म्हणजे वृक्ष, पेनेजिरिक म्हणजे एखाद्याची प्रशंसा करणार लेखन वा भाषण, मूर म्हणजे ओसाड प्रदेश, इनहोक म्हणजे मदतीची याचना करणे, लोअर दॅन द एंजल्स म्हणजे दोषपूर्ण, प्रोटेक्ट संरक्षण करणे, रेस्टोर पुन्हा स्थापन करणे, सबटल सूक्ष्म, एलॅबोरेट तपशीलावर तयार करणे, बूर म्हणजे मुजोर रांगडा व्यक्ती. अशाच प्रकारचे व्हिडिओ किंवा प्रत्येक लेसनचे प्रोजचे शब्दार्थ किंवा शॉर्ट स्टोरी समरी मी टाकत राहील. विद्यार्थी मित्रांनो, माझे व्हिडिओ जरूर पाहत राहा.